नमस्ते मैत्रिणींनो, रुचिरा खवय्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहे राजमा. हा राजमा पंजाब साईडची डिश ही, पण एकदम टेस्टी लागतो. जिरा राईस केला, त्याच्यासोबत राजमाची ग्रेव्हीची भाजी केली तर एकदम टेस्टी, आणि पुरीसोबत पण छान लागतो. पराठा चपातीच्यासोबत पण हा राजमा छान एकदम टेस्टी लागतो. आणि राजमामध्ये पण खूप फायदे. वजन कंट्रोल करण्यासाठी राजमा छान आहे. हाडे मजबूत होण्यासाठी पण फायदा होतो. डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी पण फायदा होतो. असे बरेच फायदे राजमामध्ये. चला बघूया आपण राजमासाठी लागणारे साहित्य. हे टोमॅटो मोठे चिरून घेतले, आपण तेलात परतून घेणार आहे. कांदा आहे आणि दालचिनी, मिरे, लवंग आणि वेलची हे आपण तेलात परतून घेणार. आणि लसूण हे आपण सगळं तेलात परतून घेऊया. हा राजमा रात्रभर भिजून ठेवला आणि आता सकाळी स्वच्छ 2-3 पाण्यातनं धुवून घ्यायचा, म्हणजे त्याचा उग्र वास असतो तो निघून जातो. आणि लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ आणि मोहरी जिरी, एकदम कमी एकदम चविष्ट अशी ही भाजी होते. आता आपण हे सगळं एक तेलात टाकून तेलात परतून घेऊया. आता कांदा टाकूया. कांदा थोडा तेलात परतून घ्यायचा. आपण हा तेलात थोडा सोनेरी रंग असतोपर्यंत परतून घेऊया. त्याच्यात आपण हे टोमॅटो टाकून घेऊया. आणि लसूण पण टाकूया. सगळं तेलात परतून घेऊया. आपण लवंग टाकूया. दालचिनी टाकूया. वेलची टाकूया. आपण सगळं तेलात छान परतून घ्यायचं. आपण हे आता तेलात करून जे टोमॅटो, लसूण, कांदा आणि गरम मसाले जे टाकले ते छान आपण आता तेलात आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ. गार झाल्यावर तेलात परतून घेतलेलं टोमॅटो, कांदा, लसूण, गरम मसाले ते आपण आता वाटून घेतले. आता आपण ते फोडणीमध्ये टाकूया. मी आता तापत ठेवलं आहे. त्यात तेल तापत ठेवते. मोहरी आणि जिरं टाकूया. मोहरी चितळतात ते तेजपत्ता टाकूया. आता आपण ही प्युरी केली होती सगळी, कांदा टोमॅटो वगैरे खडा मसाला ते आपण याच्यात टाकूया. आता आपण परतून घेऊया. परतून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि हळद टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया. आता आपण छान परतून घेऊया. दोन मिनटं आपण मसाला टाकला तो सगळा तो परतून घ्यायचा. आता आपण छान परतून घेऊया 2 मिनटं. तेल सुटेस तोपर्यंत आपण हा राजमा याच्यात टाकूया. छान तेल सुटले मसाल्याला. छान याच्यात मसाल्यामध्ये परतून घ्यायचं. आपण पहिले राजमा शिजवून नाही घेतला. आता आपण सगळ्या मसाल्यामध्येच तो राजमा परतून मग पाणी टाकून कुकरची 4-5 शिटी होऊ द्यायच्या, म्हणजे तो राजमामध्ये मसाल्याचा अर्क चांगला जातो. भाजीची चव भन्नाट चविष्ट भाजी होते अशा केल्याने. आता आपण याच्यात पाणी टाकूया. मिक्सरच्या भांड्यातनं विसळून पाणी टाकूया. आपण झाकण लावलं. आता आपण 5 शिट्ट्या होऊ देऊ त्याच्या, आणि नंतर प्लेटमध्ये सर्व करूया. आपण कुकरचं झाकण काढूया. छान बघा, छान भाजी झाली आपली. आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया.
त्याच्यात आपण कोथिंबीर पण टाकूया. आपली रेडी आहे राजमा. झटपट होते, कमी साहित्यात एकदम. राजमा रात्रीभर भिजवला तर सकाळी पण ही झटपट भाजी होते, टेस्टी होते, रुचकर लागते, खमंग होत अशी भाजी होते. अशा पद्धतीने तुम्ही राजमा मसाला करून बघा. याच्यात काही आपण खोबरं वगैरे काही टाकलं नाही, पण तरी एकदम टेस्टी लागते. जिरा राईस, पुरी, पराठा सोबत तुम्ही नक्कीच करून बघा. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशा नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा. असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू.